काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी यासाठी शुक्रवारी शहरातल्या आयटी चौकात भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नांदेड जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। मारवाह यांना अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। आंदोलनामध्ये माजी मंत्री डी.पी. सावंत, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधलाय, पाहूयात। म्हणजे राहुल गांधींच्या काही वक्तव्यावरचा विपर्यास भाजपतर्फे केला जातो। आरक्षणाच्या विरोधात सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट हे भागवतांचं आहे। त्यांनी ओपनली स्टँड घेतला होता की आरक्षण नकोय। राहुल गांधी म्हणले, जेव्हा देशामध्ये सामाजिक समानता येईल त्यावेळेला आम्ही विचार करू। सामाजिक समानता कधी येईल? जेव्हा आरक्षण असेल तेव्हाच सामाजिक समानता येईल। त्यामुळे एका अर्थाने राहुल गांधीने पुरस्कारच केला आरक्षणाचा, पण आता याने इलेक्शनला काहीतरी बोलायला पाहिजे, त्या हिशोबाने ते बोलत आहे। भाजपच्या खासदारांनी म्हटलं होतं की आम्हाला संविधान बदलायचं 400 पार द्या म्हणून। आम्ही काही काँग्रेसने म्हटलं नव्हतं, ते म्हणतात काँग्रेसने नॅरेटिव्ह निर्माण केला, काँग्रेसने अजिबात केला नव्हता। भाजपच्या खासदारांनी म्हटलं आणि त्या खासदारांना परत तिकीट दिली भाजपने, की ज्यांना संविधान बदलायचं असं स्टेटमेंट केलं त्यांना परत तिकीट दिली। आणि आज भाजपवाले आज राहुल गांधीच्या विरोधात बोलतात काय? त्यांना लाज वाटली पाहिजे भाजपवाल्यांना, की ज्यांनी राहुल गांधीच्या विरोधात स्टेटमेंटचा विपर्यास करून त्याचा राजकीय करायचा प्रयत्न करतायत। आम्ही याचा निषेध करतो आणि म्हणूनच आम्ही रस्त्यावर आहोत। राहुल गांधी विरोधी पर नेता को जो मारने की धमकी दी, जान से मारने की, माजी आमदार एक बेशरम, पहले कांग्रेस में थे माजी आमदार, अब जो भाजपा में जाकर जो हमारे नेता राहुल गांधी को धमकी दी है जान से मारने की, इसके बारे में सब हमारे कांग्रेस के कार्यकर्ताओं ने निषेध किया है। 11 तारखेला सोनिया गांधींच्या घरासमोर जी आंदोलन झालं, जी घटना घडली आणि बीजेपीचा माजी आमदार जेव्हा त्यांना म्हणतो की तुझ्या दादीसारखे तुझे हाल करू, म्हणजे तुम्ही बघा देशामध्ये गृह मंत्रालय आहे का नाही असं विचारायची वेळ या ठिकाणी आणलेली आहे। ही नथुरामाची औलाद कधीच सुधारणार नाही। जोपर्यंत यांच्यावर कडक शिक्षा यांना होणार नाही तोपर्यंत हे असे जे काही बोलणं असेल, वागणं असेल, याच्यावर जर आपल्याला कडकपणे हे जर होऊ द्यायचं नसेल तर याला आत्ताच्या आत्ता या माजी आमदाराला अटक झाली पाहिजे। आणि तरच आज जे देशामध्ये वातावरण कलुषित करण्याचं त्यानं काम केलेलं आहे। एक साध्या गोष्टीवर भाजपचे लोक आक्रमक होतात आणि वातावरण बिघडवते म्हणतात। आज एवढं मोठ्या एका विरोधी पक्ष नेत्याच्या विरोधात स्टेटमेंट असताना कुठेही भाजपच्या लोकांनी कुठेही त्याचा निषेध केलेला नाहीये। याचा अर्थ असा होतो की बीजेपीच्या जी लोक आहेत सत्तेत बसलेली त्यांचा ते या वाक्याशी सहमत आहेत। आम्ही काँग्रेस परिवार नवे सगळ्या जनतेने या गोष्टीचा निषेध केला पाहिजे, ही मी सगळ्या जनतेला आव्हान करते। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपच्या एका माजी आमदाराने धमकी दिलेली आहे। त्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेस पक्ष जे आहे आक्रमक झालेला आहे। आज काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करून ज्या आमदारांनी अशा पद्धतीने धमकी दिली आहे त्या आमदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमवार, देशोन्नती न्यूज, नांदेड।